हा बुरुज आपण येऊन पोचलो या सामर्द या गावापाशी, जी की जिल्हा परिषद शाळा वगैरे आता इथे बोर्ड लागले. इथून पुढे आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील सामर्द या गावापुढे पुढे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला संदन दरी आहे. पावसाळ्याचे 4ही महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते. संदन दरीतल्या वाट पुढे इतकी निमृती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचे किरण प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंगमदन कुलंगड आणि कडसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असतात. ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे. आशिया खंडातील क्रमांक 2 ची खोल दरी या दरीचा लौकिक सांगितले जाते. आता आपण बघत आहोत हेच ते जंगल जे की आपण आता पुढे बघत आहोत. चला तर मग पुढे तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन मी देत राहील. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज असा आपला ब्लॉग होणार आहे, खूप धमाकेदार आणि मजेशीर होणार आहे. जो की आपला ब्लॉग आहे आज रतनगडला आपण आज निघालेलो आहे, जे की अहमदनगर पासून एक 25 किलोमीटर अंतरावर जे सामर्द गाव लागतं, त्या सामर्द गावापासून हा ट्रॅक चालू होतो. म्हणजे सामर्द गावापासून पण एक 6 किलोमीटर अंतरावर हा ट्रॅक चालू होतो. तसं आपण पुढे जात राहू. तसं तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरून तुम्हाला हे 187 किलोमीटर लागतं किंवा 188, 119-20चा फरक असतो. तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर 197 किलोमीटरचा डिफरन्स असतो. तर अशा प्रकारे आपला रूट चालू झालाय. तर चला रतनगड जिल्ह्याबद्दल एक थोडीशी इन्फॉर्मेशन अशा आपण घेऊ. जसं की अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी या गावात एक सुप्रसिद्ध किल्ला असा म्हणजे रतनगड किल्ला. भंडारदऱ्यातील एक पर्यटक स्थळ म्हणून जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे रतनगड किल्ला. रतनगड किल्ला हा प्रसिद्ध यासाठी ज्याला फ्लावर फेस्टिवलसाठी ओळखलं जातं. आणि या ठिकाणी खूप अनेक प्रकारचे अशी विविध प्रकारचे फ्लावर येतात, जे की खूप मजेशीर आणि बघायला सुद्धा आनंद येतो. तसं तुम्हाला दाखवलंच मी की इथं कुठल्या प्रकारची फुलं येतात. नॉर्मली बघा, जसं की सोनकी, थेरडा, पर्पल थेरडा, व्हाईट थेरडा, अशा भरपूर विविध प्रकारचे फुलं येतात, जे की आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत. जसं मी तुम्हाला दाखवणारच आहे. की जरा एक थोडक्यात घेऊया आपण. एक नॉर्मल म्हणजे साधारण सिंपल असेल. 4250 फूटवर उंचीवर असलेला हा रतनगड आहे. दुसरी गोष्ट, भंडारदऱ्यातील ट्रॅकिंगसाठी सुप्रसिद्ध म्हणजे रतनगड. नॉर्मल आहे. रतनगडाबद्दल जर माहिती द्यायचं म्हटलं की याला 4 दरवाजे आहेत. 4 दरवाजे म्हणजे असे: गणेश दरवाजा, कोकण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि त्र्यंबक दरवाजा, अशा या 4 दरवाज्यांनी ओळखला जातो रतनगडाचे 4 दरवाजे. तर थोडक्यात आपण अजून पुढे माहिती बघूया. जसं जसं आपल्याला तुम्हाला मी तसं सांग. रतनगडला जर तुम्ही येत असाल तर प्रत्येक वेळेस माझं एकच म्हणणं असतं की तुम्ही 3 लिटरची बॉटल ही कॅरी करत जा. 1 पेअर कपडे तुम्ही एक्स्ट्रा क्लॉथ जे ते ठेवा. कारण की काय होतं, या अवकाळी सीझन मध्ये कधीही पाऊस पडू शकतो आणि हा मॉल असा आहे की इथं कधीही पाऊस पडण्याची शक्यता असते. म्हणून लास्ट टाइम जेव्हा मी रायगडला गेलो होतो, थोडंच माझी एक चुकी झाली होती की मी पाण्याची बॉटल घेतली नाही. पण ज्यावेळेस मी वर चढलो तेवढं जो मला त्रास झाला तो तुम्हाला होणे म्हणून मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. म्हणून काळजी करा की या गोष्टी या कॅरी करा. या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत कॅरी करण्यासाठी. अजून आपल्याला कमीत कमी 2-2.5 तास लागणार आहे जायला. आपण 1.5 किलोमीटर आलेलो आहे. किलोमीटर अंतरावर पुढे आल्यानंतर अशी आपल्याला सोनकीची फुलं दिसतात. ही सगळी सोनकीची फुलं आहेत जी आपल्याला येलो कलर मध्ये दिसतात ना. हे बघा, हिला म्हणतात सोनकी. ही सोनकीची फुलं असतात, जस्ट लाईक सूर्यफुलाप्रमाणे दिसतात, पण ही नॉर्मल असतात. ही सोनकी असते. आणि आपण थोड्या वेळा म्हणजे अंतरावर आल्यानंतर जे 1.5-2 किलोमीटर अंतर क्रॉस केल्यानंतर आपल्याला हा ओढा लागतो. पहिला त्याला धबधबा किंवा ओढा म्हणू शकतो. हा आपल्याला लागलाय आता.
किती छान वाटतं ना, फक्त आणि फक्त निसर्गाचा आवाज. अशा रस्त्याने आपण आता चाललोय. ही आता नॉर्मल पायवाट चालू झाली. आम्ही चाललोय पुढे. मोस्ट इम्पॉर्टंट शूज आहेत. शूज चांगले आणायला विसरू नका. काहीही हो, पाण्याची बॉटल कॅरी करा. या गोष्टी मेन आहेत तुमच्या, ज्या तुमच्याकडे पाहिजेत. डेंजर. झाडांची आड आहे, एवढं स्पष्ट दिसत नाहीये, पण तरी आपण घेऊया. आता या धबधब्याचं पाणी इकडे येत आहे. त्याचे व्हिडिओ घेऊ आपण आता जरा. आणि आता असं कधी लक्षात ठेवायचं, गुडगुडीत दगड आहेत तर पाय व्यवस्थित आणि सांभाळून ठेवा. पडण्याचे चान्सेस जात काही, लागलं तर खूप जोरात लागेल. हा बघा असा धबधबा दिसतो. आपण चाललोय रतनगड. डायरेक्शन दिसलेली आहे आपल्याला. आता रतनगडाच्या पुढनं जाऊया आता पुढे. एवढं दुखेत बघा, काही दिसत नाही आपल्याला. नॉर्मलची फुलं दिसत आहेत आणि कारवी दिसते कुठे कुठे. अचानकच वातावरण चेंज झाल्यामुळे काहीच दिसत नाहीये. तरी बघू आपण काय काय दिसतं काय नाही दिसतं. जे दिसेल ते दाखवण्याचा प्रयत्न करू. इथे थांबून जरा एक दोन इथे फोटो काढले तर. हा कल्याण दरवाजा आता जो बघतोय तो. इथून काय ओके. हा कल्याण दरवाजा जो बघतोय आपण आता. आणि कारवी सगळी सोनकीची फुलं दिसतात. ही कल्याण दरवाजाची तटबंदी दिसते अशी. पडलाय पहिला असं दिसत होता. आपण आता कल्याण दरवाजात, आज तो कल्याण दरवाजा ज्या ठिकाणी 4 आपण दरवाजांचा उल्लेख केला होता ना, त्यातला आहे कल्याण दरवाजा. बघू शकतात. कल्याण दरवाजापासून पुढे निघालो आपण. त्यानंतर आता आपण पुढे पुढे चाललोय. इतकं ब्लर आणि इतकं दुःख आहे ना, त्यामुळे काहीच दिसत नाही. तरी जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण पुढे बघूया. अशा प्रकारे आपण चढत या गडावर चढणं उतरणंच खूप आहे. मोस्ट ऑफ इथली जी वास्तू आहे ती आता एवढी राहिलेली नाही आणि काय फक्त फ्लावरच राहिलेले आहेत. तर मग चला बघूया. मोस्ट ऑफ सोनकीच दिसते. आतापर्यंत दुसरं काही दिसलं नाही. बघू आता पुढे काय. आपल्याला पाण्याच्या टाक्या, जे कल्याण दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतर अशा या पाण्याच्या टाक्या दिसतात. कल्याण दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतर ही आपल्याला आता लागली पाण्याची टाकी. जी आता पाण्याची टाकी मी तुम्हाला आधी दाखवली, आता ही बघू शकतात तुम्ही. बहुतेक हे तळं असावं. हा, ही पण टाकीच दिसते. ही पण एक टाकी आहे. ही टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ती टाकी, अशा 4-5 टाक्या आहेत. बहुतेक ही भरल्यानंतर ती ओव्हरफ्लो होऊन तिकडे जाणार. अशा टाक्या भरत भरत ते स्टोर होणार. असे टाके दिसतात तिकडे. धुकं असल्यामुळे तर काही दिसत नाही. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
आता जे आपण बघतोय इथं एक जे कोरलेलं आहे, जसं नाले टाईप असं कोरलेलं आहे, मोठं दिसतंय. इथून हे पाणी असं जातं पुढे, तिकडे पुढे एक टाकी मोठी पाण्याची, हे जसं दिसतंय. आणि हे पाणी इथून असं कड्यावर जातं, म्हणजे ती टाकी जर ओव्हरफ्लो झाली तर हे पाणी तिकडे सगळं बाहेर जातं. आता आपण याला बघूया. ही अशी टाकी दिसते, असं दिसतंय. हे 400 वर्षापूर्वीचं केलेलं स्ट्रक्चर आहे, जे की हे आता असं दिसतंय. इकडून हे असं आल्यानंतर बाहेर असे दिसते. आता या सगळ्या रूटने वर येतात. अशा रूटने वर आल्यानंतर इथं फक्त बोगदा लागतो. असं बोगदा लागतो, या बोगद्यात फोटोशूट होणार. आणि असा हा सगळा नजारा दिसतो, सगळी दरी दिसते इथून. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, ही जी महादेवाची पिंड आहे, ही जी दगडात कोरलेली आहे. इथं एक दिसते नंदीची मूर्ती. आणि हे जे आहे प्रवरा नदीचे उगमस्थान आहे, असं जे आता आपल्या गाईडने सांगितलेलं आहे. इथं प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. हे पण कसं कळतं आपल्याला, की जो आज झरणा आहे यामुळे दिसतं आपल्याला. बघा तुम्हाला दाखवतो, हा प्रवरा नदीचा उगम आहे इथून. आपला व्हिडिओ आजचा इथे समाप्त झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व नेक्स्ट वीकेंडला. तर कुठला असेल माहीत नाही, पण तुम्हाला सांगतो मी.